तुम्हाला सुद्धा तुमच्या अंगणामध्ये रोज नवीन नवीन रांगोळी काढायच्या असतील तुमच्या देवापुढे, तुमच्या तुळशीपुढे, तर ह्या रांगोळीचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरतील. तर हॅलो मैत्रिणींनो, सगळ्यांना माझा नमस्कार. माझ्या या AR रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी 2 सुंदर छोट्या सोपी डेली यूज अशा रांगोळी डिझाईन. तुम्ही ही रांगोळी आषाढी एकादशीला तुमच्या देवापुढे आरामात काढू शकता. ही रांगोळी विठ्ठलाची आहे, तर तुम्ही बघू शकता की मी किती सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली आहे. म्हणून ज्याप्रमाणे मी दाखवलं व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा ट्राय करा, म्हणजे तुमचीसुद्धा रांगोळी अशी व्यवस्थित होतील. आपल्या इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर तुम्ही खूप व्हिडिओ बघितले असतील रांगोळीचे, विठ्ठलाच्या रांगोळीचे. पण हे जे रांगोळी मी काढलेली आहे फ्रेंड्स, ती एकदम सोप्या पद्धतीने काढलेली आहे, जेणेकरून कोणालाही, ज्यांना कोणाला रांगोळी नाही जमत, बिलकुल रांगोळी काढताच नाही येत, अशा लोकांसाठी ही रांगोळी एकदम सोपी पद्धतीनं आहे. तुम्ही तुमच्या आषाढी एकादशीला तुमच्या देवासमोर काढून बघा. खूप सुंदर रांगोळी आहे विठ्ठलाची, खूप सोपी रांगोळी आहे फ्रेंड्स. जर रांगोळी आवडली असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर ह्या रांगोळीचं फायनल लुक बघा आणि रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही रांगोळीचं फायनल लुक बघू शकता की जी रांगोळी सोपी आहे, इझी आहे, कोणालाही आरामात खूप सोप्या पद्धतीने काढलेली रांगोळी डिझाईन आहे आणि किती सुंदर दिसत आहे. तुमच्यासुद्धा देवासमोर तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करा फ्रेंड्स. आणि अशाच रोज नवनवीन रांगोळीसाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर आता तुम्ही बघू शकता दुसरी रांगोळी. मी मागे एक गणपतीच्या रांगोळीचा एक छोटासा व्हिडिओ टाकला होता रांगोळीचा. त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं फ्रेंड्स. ती रांगोळी खूप लोकांना खूप आवडली, म्हणून मी आणखी एक गणपतीची रांगोळी तुमच्यासाठी एका सोप्या पद्धतीने घेऊन आलेली आहे. ही पण रांगोळी खूप सोपी आहे तुमच्या देवासमोर काढायला, तुमच्या तुळशीपुढे काढायला. ही पण रांगोळी खूप इझी पद्धतीने काढलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, मी पहिले 3 रेषा ओढून घेतल्या, त्याच्यानंतर त्याच्यावर एक कमळाचं फूल काढलेलं आहे. त्याच्यामध्ये एक रेड कलर असा भरून घ्यायचा आहे आणि 3 अशी रेष दिलेली आहे, डॉट 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 काढून, आणि असं गोल आकाराचा काढून एक बघू शकता तुम्ही की किती सुंदर रांगोळी आलेली आहे आपली गणपतीची. ही रांगोळी तुम्ही तुमच्या देवापुढे आरामात काढू शकता फ्रेंड्स. खूप सोपी रांगोळी आहे, इझी पद्धतीनं काढलेली आहे. तर ह्या रांगोळीचं तुम्ही फायनल लुक बघा आणि रांगोळी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्यू.